मोस्ट अवेटेड मूवी टाइमपास 2 आणि या टाइमपास 2 मधला मोठा झालेला दगडू आता माझ्या बरोबर आहे. म्हणजे आजच झी चित्र गौरव पुरस्कारमध्ये या चित्रपटाचा एक छोटासा प्रोमो इथे लॉन्च झालेला आहे आणि सगळ्यांना आता कळलेलं आहे की प्रियदर्शन स्वतः इथे हिरो आहे. प्रियदर्शन कसं वाटतं? मला असं वाटतं की अनेक वर्ष थिएटर करतोय, टेलिव्हिजन करतोय, नाटक खूप केलं. रवीबरोबर पहिला टाइमपास लिहिला. हाही टाइमपास मी, रवी आणि क्षितिज पटवर्धनने लिहिला आहे. माझ्या मते क्षितिजा प्रोजेक्टमध्ये आला आणि सगळं चित्र बदललं, कारण एक नवीन ब्रेन त्यात आलं, नवीन गोष्टी सगळ्या आल्या आणि त्यामुळे फ्रेश वाटलो. ओव्हर कॉन्फिडंट नाही झालो. लिहू असं नाही झालं. क्षितिज नवीन इनपुट्स देत गेलं, त्यामुळे फिल्म जबरदस्त लिहिली गेली, ह्याच्यात खुश झालो. दुसरी गोष्ट, रवी प्रचंड कॉन्फिडन्स आहे. माझ्यासारख्या थिएटर करणाऱ्या मुलाला त्याने एवढ्या मोठ्या रवी जाधवच्या फिल्ममध्ये घेतलं. मी त्याला म्हटलं मी करू शकेन, मी माझा पूर्ण प्रयत्न करेन. तो म्हणाला नाही, मला कॉन्फिडन्स आहे तो करणार. मला असं वाटतं की खूप वर्ष थिएटर केल्यानंतर एक ड्यू बाकी होता, तो मला मिळाला आहे. रिस्पॉन्सिबिलिटी ह्यानंतर जास्त आहे. म्हणजे TP2 आहेच, पण TP2 नंतर खरी गंमत सुरू होणार आहे माझ्यामध्ये. ती खरी गंमत आहे. तर त्याच्यात आता मी जास्त उत्सुक आहे. TP आहेच आणि TP हे प्रोजेक्ट माझं नाही, आमचं आहे. अशासाठी की जेव्हा TP1 होतं तेव्हा प्रथमेश पण अगदी थिएटर करणारा, नाटक करणारा, कॉलेज करणारा होता. प्रथमेशबरोबर सगळ्या स्किट्समध्ये किंवा शूट सुरू होण्याच्या आधीच्या प्रोसेसमध्ये होतो. खूप मजा आली. थँक्स टू एव्हरीवन, थँक्स टू SL विजन, थँक्स टू निखिल सानी. माझ्यासारख्या अतिशय कॉमन नटाला मी असं म्हणेन, कारण माझ्यासारखे असे असंख्य नट आहेत जे माझे मित्र आहेत, जे माझ्यापेक्षा चांगलेही ॲक्टर्स आहेत, तरीही ते माझ्या नशिबात आलं. इट्स माय ड्यू असं मी समजतो. नक्कीच. खरं तर तुझं रूप आम्ही फक्त चला हवा येऊ द्या इथेच पाहिलेलं, अगदी त्या फोटोमध्ये. इवन मी सुद्धा आता स्टेजवर तुझा परफॉर्मन्स पाहिला. म्हणजे कोण असेल तो दगडू, आणि म्हटलं अरे हाच का तो. म्हणजे ज्या फोटोमध्ये चला हवा येऊ द्याच्या फोटोमध्ये जो चेहरा बसत होता तोच आज दगडू म्हणून आज समोर येतोय. म्हणजे इतकी उत्सुकता होती लोकांना की दगडू कोण असेल, आणि कुठेतरी तुझा चेहरा किंवा तुझी हेअरस्टाईल कुठेतरी त्या दगडूसारखीच आहे असं मला वाटतं. नाही की माझे केस बारीक होते, मी नंतर वाढवू लागलो त्यासाठी. पण बारीक तर मी त्याच्यासारखा आहे, हे तर डेफिनेटली नाकारतोय. काळाही मी त्याच्यासारखा आहे, हेही नाकारता येत नाही. म्हणजे मला हे सांगावंसं वाटतं, मी चॉकलेट बॉय नसलो तरी मी चॉकलेटी बॉय आहे. आणि ठीक आहे, चॉकलेट्स आवडतात सगळ्यांनाच, फाईन, नो प्रॉब्लेम. पण नाही विसरू शकत फुबाई फुला, कारण त्या मंचाने खूप दिलं, खूप. म्हणजे पहिला टाइमपास मी जे स्किट लिहिलं होतं ते जे रवीने बघितलं आणि मग रवी जाधव अप्रोच झाले आणि म्हणाले की स्किट कुणी लिहिलं आहे, मला रायटिंग आवडलं. आणि मग त्याच्यातून TP1 झाला, TP2 झाला, पुढे जाऊन किती प्रोजेक्ट होतील माहिती नाही. बट मी कधीच फुबाई फुला विसरणार नाही आणि कमीही लेखणार नाही. बरं, एक कॉमेडी रोल करून तू आता पुन्हा एक हिरो म्हणून तू समोर येत आहेस. खूप मोठी जबाबदारी पेलतोयस असं तुला वाटतं, आणि किती योग्यप्रमाणे तू देणार आहेस, काय वाटतं? माझं काम अतिशय मनापासून प्रामाणिकपणे केलं आहे. मी लीड रोल करतो आहे किंवा मी खूप मोठा रोल करतो आहे हे माझ्या बॅक ऑफ द माइंड ठेवलं, पण मी त्याचं प्रेशर नाही घेतलं. प्रेशर घेण्याची गरज नाही. आणि माझ्याच फायद्याची गोष्ट अशी की मी त्या प्रोसेसमध्ये रायटिंगपासून होतो रवीबरोबर. त्यामुळे काय फिल्म होणार आहे, कशी फिल्म होणार आहे, रवीच्या डोक्यात कशी ती न्यायची आहे पुढे, हे सगळंच तो माझ्याबरोबर शेअर करतो. त्यामुळे आणि तो इतका रिलॅक्स्ड आहे सेटवर, त्यामुळे तो कधी आरडाओरडा झाला नाही, कोणाला काही समजावावं लागलं नाही. एव्हरीवन वॉज ऑन देअर टोज आणि इन प्लेस. त्यामुळे शूटिंग अतिशय स्विफ्टली पार पडलं, ज्यामुळे रिदम पण मिळत गेला. पहिल्या दिवशी जी एक एन्झायटी असते ती एन्झायटी हळूहळू कमी होत मस्त फुलत गेला सिनेमा. या दगडू बरोबर प्रिया बापट सुद्धा आहे तुझ्याबरोबर, तिचं नाव सुद्धा आज रिव्हील झालंय, तर काय सांग? मी या दगडूचं काम करतोय, पण मला असं वाटतं, जेन्युइनली असं वाटतं, प्रामाणिकपणे असं वाटतं की माझ्यापेक्षा खूप छान काम प्रियाने केलं आणि खूप छान दिसली आहे प्रिया. तिच्या शाळेत असल्यापासूनची ती मैत्रीण आहे. म्हणजे प्रिया दे धमाल नावाच्या सिरियलमध्ये 6वीत 7वीत अशी काहीतरी असेल, तेव्हापासून मी प्रियाला ओळखतो. उमेश माझा चांगला मित्र आहे. ते दोघे असे आहेत की कदाचित माझं काही चुकलं तर मागे पुढे बोलणार नाही. ते तोंडावर झाडतील मला, कारण मी अनेकदा चुकलेलो आहे आणि त्यांनी झाडलेलंही आहे मला. पण शी इज माय व्हेरी गुड फ्रेंड. खूप मी तिच्याबरोबर नाटक करत होतो, नवागडी नवराज्य. सो आय वॉज व्हेरी मच कम्फर्टेबल. नव्याने ओळख आहे असं काही नाही. वी वर फ्रेंड्स. सो इट वॉज फॅन्टॅस्टिक वर्किंग. जाता जाता या चित्रपटातील 2 गाणी सुद्धा रिव्हील झाली आहे, तर एखादं गाणं तुझ्या आवाजात?
दिल अपना दरिया रे सारे आओ जाओ, पेपर में ऊपर है मेरा नाव गाँव, वाहू 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 वाह. कॅमेरा पर्सन पुनीतसह आर्या इले, राजश्री मराठी.